नमस्कार मित्रांनो, माणसाच्या आयुष्यात नाती ही देवाने दिलेली सर्वात मोठी भेटवस्तू आहे. काही नाती रक्ताची असतात तर काही आपण आपल्या वागणुकाने कमवतो. प्रदीप हे 7 वर्षाचे निवृत्त शिक्षक. शिस्त, प्रेम आणि माणुसकी हे यांचे दागिने. त्यांचा मुलगा अमोल आणि सून स्नेहल यांच्यासोबत ते एका आनंदी घरात राहायचे. पण या घरात सासरा आणि सून यांच्यातील नातं हे केवळ औपचारिक नव्हतं, तर ते एक बाप आणि लेकीसारखं होतं. स्नेहल जेव्हा लग्न होऊन या घरात आली तेव्हा तिचे मन थोडं सशंक होतं. सासरांचे लोक कसे असतील? सासरा कडक शिस्तीचा तर नसेल ना? पण पहिल्याच दिवशी प्रदीप त्यांनी तिला सांगितले, स्नेहल, या घरात तू सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून आलेली आहेस. तुला जे काही वाटेल ते हक्काने सांगत जा. प्रदीपबाबांच्या या एका वाक्याने स्नेहलचा अर्धा तणाव दूर झाला. तिनेही ठरवलं की ती या घराला आपलंच मानणार. प्रदीपबाबांना वाचनाची आणि बागेची खूप आवड होती. स्नेहलने हळूहळू बाबांच्या आवडीनिवडी जपायला सुरुवात केली. अमोल हा एका खाजगी कंपनीत कामाला होता, त्यामुळे त्याला घरासाठी खूप कमी वेळ मिळायचा. घरात प्रदीपबाबा आणि स्नेहल याचं जास्त संवाद व्हायचा. प्रदीपबाबा तिला तिच्या आयुष्यातली अनुभव सांगायचे तर स्नेहल त्यांना नवीन जगातील तंत्रज्ञान शिकवायची. एका दिवशी स्नेहल आजारी पडली. अमोल ऑफिसच्या कामात बाहेरगावी होता. प्रदीपबाबांनी एखाद्या वडिलांप्रमाणे तिचे काळजी घेतले. तिला वेळेवर औषध देणे, तिच्यासाठी साधा आहार बनवणे यात त्यांनी कोणतीही कमतरता ठेवली नाही. जेव्हा स्नेहल बरी झाली तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आले. तिने बाबाचे पाय शिवले आणि म्हणाली, बाबा, तुम्ही आज माझ्या वडिलांची उणीव भरून काढली. काही दिवसांनी प्रदीपबाबांच्या गुडघ्याचे ऑपरेशन करावे लागले. ऑपरेशननंतर त्यांना काही काळ बेडवर विश्रांती घेण्याचा सांगितले होते. स्नेहलने आपली सर्व कामे बाजूला ठेवून बाबांची सेवा केली. त्यांना फिरायला नेणे, त्यांचे पथ्य पाळणे यात तिने स्वतःला झोकून दिली. समाजात काही लोक कुजबुजू करायचे, बघा, सासरा आणि सून किती वेळ एकत्र असतात. पण या दोघांनाही माहीत होतं की यांचं नातं किती पवित्र आहे. प्रदीपबाबा म्हणायचे, स्नेहल, जगाचं काम आहे बोलणं, आपण काम हे एकमेकांना सांभाळणं. हळूहळू दिवस गेले. घरात एका छोट्या पाहुण्याचे आगमन झाला. प्रदीपबाबा आता आजोबा झाले होते. स्नेहलने आपल्या मुलालाही प्रदीपबाबांच्या संस्कारात वाढवले. हे घर केवळ 4 भिंतीचं नव्हतं, तर ते एक प्रेमाचं एक मंदिर झालं होतं. प्रदीपबाबांच्या निवृत्तीच्या वेळ स्नेहलने त्यांच्यासाठी एक मोठी पार्टी दिली. तिने तिथे भाषणात सांगितले, माझ्या आयुष्यात 2 बाप आहेत. एक ज्यांनी मला जन्म दिली आणि दुसरे प्रदीपबाबा ज्यांनी मला जगायला शिकवलं. हे ऐकून तिथे जमलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले. सुखाचा संसार सुरू असतानाच नियतीने एक चाल खेळली. अमोलला कंपनीच्या कामासाठी 2 वर्षाकरिता अमेरिकाला जाण्याची संधी मिळाली. ही संधी त्याच्या करिअरसाठी खूप महत्त्वाची होती. पण अमोल द्विधा मनस्थितीने होता. बाबांना या वयात आणि या परिस्थितीत एकटं सोडून मी कसं जाऊ आणि स्नेहलवर सगळी जबाबदारी पडेल. अमोल चिंतेत होता. स्नेहलने अमोलच्या हातात हात घेतले आणि खंबीरपणे म्हणाली, अमोल, तुम्ही तुमच्या करिअरची चिंता करू नका. बाबा माझेही वडील आहेत. मी त्यांची मुलगी म्हणून त्यांची पूर्ण जबाबदारी घेईन. तुम्ही निश्चितपणे जा. प्रदीपबाबांनी अमोललाही धीर दिले. अमोल जड अंतकरणाने अमेरिकाला रवाना झाला. आता घरात फक्त प्रदीपबाबा, स्नेहल आणि त्यांचा छोटा मुलगा अन्मय हे तिघे उरले होते. अमोल गेल्यावर स्नेहलने घर आणि बाबांची जबाबदारी इतकी समर्थपणे सांभाळली की प्रदीपबाबांना कधी अमोलची उणीव भासली नाही. एखादी रात्री प्रदीपबाबांना अचानक श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. स्नेहलने वेळ न घालता शेजारच्या मदतीने त्यांनी रुग्णालयात दाखल केली. रुग्णालयात असताना नातेवाईक आले आणि म्हणाले, स्नेहल, तू एकटी किती करणार? अमोलला परत बोलवून घे.
पण स्नेहल ठाम होती. काका अमोल तिथे त्यांच्या भविष्यासाठी कष्ट करत आहात. बाबांची सेवा करायला मी समर्थ आहे. मला बाबांनी नेहमीच स्वावलंबी व्हायला शिकवले. प्रदीपबाबांनी जेव्हा हे ऐकलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू आले. त्यांना खात्री पडली की त्यांची सून खऱ्या अर्थाने या घराची लक्ष्मी आहे. काही दिवसांनी प्रदीपबाबा पूर्णपणे बरे होऊन घरी आले. त्यांच्या निवृत्तीला आता काही वर्ष उलटले होते. गावातील लोकांनी जेव्हा पाहिलं की मुलगा जवळ नसतानाही सून आपल्या सासरांची एखाद्या देवाप्रमाणे सेवा करत आहे, तेव्हा लोकांनी आधी कुजबुजू केली होती त्यांनीच आता स्नेहलचा कौतुक करायला सुरुवात केली. एका सार्वजनिक कार्यक्रमात प्रदीपबाबांना सन्मानित करण्यात आला. तिथे त्यांनी माईक हातात घेतली आणि सर्वांसमोर सांगितलं, लोक म्हणतात मुलगा वंशाचा दिवा असतो, पण माझ्यासाठी माझी सून स्नेहल या घराचा प्रकाश आहे. तिने केवळ माझं घर नाही तर माझं आयुष्य सावरलं आहे. 2 वर्षांनंतर अमोल भारतात परतला. घरी आल्यावर त्याला जे चित्र दिसले ते पाहून त्याचं मन भरून आलं. प्रदीपबाबा बागेत अन्मयसोबत खेळत होते आणि स्नेहल त्यांना आनंदाने चहा देत होती. घरात एक वेगळीच शांतता आणि समाधान होतं. अमोलने स्नेहलचे आभार मानले तेव्हा ती म्हणाली, अमोल आभार कसले मानतात? बाबांनी मला मुलगी म्हणले, मी फक्त या नात्याला जागले. प्रदीपबाबांनी दोघांचेही डोक्यावर हात ठेवले. त्यांच्या चेहऱ्यावर आता जगातील सर्वात मोठं सुख होतं. सासरा आणि सून या नात्यातील जो आधार आणि विश्वास त्यांनी जपलं होतं त्यांचं हे गोड फळ होतं. नाती ही केवळ कर्तृत्वाने नाही तर हृदयाने जपायची असतात. जेव्हा सासरा सुनाला आपल्या मुलीपेक्षा कमी मानत नाही आणि सून सासऱ्यांमध्ये स्वतःचे वडील पाहते तेव्हा ते कुटुंब कोणतेही संकटावर मात करू शकते. समाजाचे नियम आणि बोलण्यापेक्षा एकमेकांबद्दलचा आदर हाच कोणत्याही नात्याचा खरा पाय असते.